यंत्रणेने कुठला बळाचा वापर केला, काही केलेलं नाहीये. हे आमच्या नेत्याच्या फ्रस्ट्रेशनमधून झालंय. सदस्यांनी ऐकलं नाही, त्याचं फ्रस्ट्रेशन त्यांनी यंत्रणेवरती काढलं असं मला वाटतं. पालकमंत्रीच पोलिसांच्या अंगावर धावून गेले होते असं तुम्ही म्हणताय? त्यांच्या बरोबरचे काही लोक होते, ते सदस्य होते, ज्यांनी अपहरण केलं, त्यांच्यावरती असा आरोप आहे. ज्याचं अपहरण झालं, ज्या व्यक्तीचं, त्याच्या मुलानं जाऊन तक्रार केलेली आहे. तो त्यांचा कौटुंबिक होता विषय, त्याचं अपहरण झालंय म्हणून त्यांना तक्रार दाखल केलेली आहे. त्या विषयामध्ये वादावादी आहे. म्हणतायत की घरगड्यांसारखं पालकमंत्री वागवतात पोलिसांना, तुम्हाला पटतंय? हे बघा, मी बाकीच्या कुठल्या गोष्टी मला काय झाल्यात माहित नाही, पण जे काय त्या दिवशी झालं ते समोर आहे. बेसिकली अगर पालक मंत्री साहब ने सबको साथ में लिया होता, जो महायुति के घटक पक्ष है, बीजेपी को साथ में लेना चाहिए था, मुझे साथ में लेना चाहिए था, हर एक को साथ में लेके अगर वो साथ में रहते तो ये नौबत नहीं आती थी. एक्चुअली पालक मंत्री साहब ने आगे पीछे करके, हम अगर राज्य में एक साथ बैठते हैं तो वहाँ भी एक साथ बैठना ये इन्होंने करना चाहिए. क्या ऐसी नौबत थी राजनीतिक, ऐसी क्या मजबूरी है सामने आ गई उनको अलग निर्णय लेना पड़ रहा है, लेने का? पता नहीं है क्यों किया, लेकिन उनके साथ तो कांग्रेस का एक सदस्य भी था. महाविकास आघाड़ी के साथ जाने के लिए उन्होंने ऐसा क्यों किया पता नहीं. शरद पवार गुट के प्रदेश अध्यक्ष कुछ शशिकांत जी शिंदे साहब इनको लीड कर रहे थे, तो ये सब क्यों किया हमको पता नहीं है, लेकिन ये गलत दिखाई दिया है. शिंदे साहेब, तुमची पत्नी आता जिल्हा परिषद अध्यक्षपदी विराजमान झालेली आहे. तुम्ही म्हणालात पूर्वी जातीचा व्हॅलिडिटीचा इश्यू होता, नेमका काय प्रकार होता, कोणाचा फोन होता, काय घडलं पडलं? इशू कुठलाच नव्हता. ती कुणबीच आहे, तिच्या आजोबा कुणबी आहे, तिच्या भावाकडे कुणबी सर्टिफिकेट आहे, तिच्या बहिणीकडे आहे, सगळ्यांच्याकडे आहे. ते कुटुंब कुणबी आहे, तशी नोंद आहे. त्यामुळं काही इश्यू वगैरे काही नाही आहे. ते जनरल 1 वर्षापूर्वीच ते कुणबी आहेत. त्याचा स्वभावाविरुद्ध एकत्रित घडलंय असा आरोप आहे. बेसिकली जी महायुती, आपण जे भूमिका आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेब तिघांनी एकत्र बसून जाहीर केली होती की आपण मैत्रीपूर्ण लढत करायची, कुणाला दुखवायचं नाही. मग त्याच पद्धतीनं त्या गोष्टी घडल्या. जिल्हा लेवलला निर्णय घ्यायला सांगितले, जिल्हा लेवलचे निर्णय झाले. जिल्ह्यातल्या बैठकामध्ये असं ठरलं की आमदार लेवलला घ्या. मी तर सांगत होतो तिन्ही पक्ष एकत्र येऊन एकत्रच लढूया. हे म्हणले तसं नाही, आमचं भाजपशी जुळणार नाही. पालकमंत्री म्हणाले तुम्ही यांच्याशी बोलून घ्या. मी बोललो, त्यांनी काय आम्हाला घेतलं नाही बरोबर. पुन्हा मी भाजपशी बोललो, भाजपने आम्हाला बरोबर घेतलं. नाही, असं काही झालेलं नाहीये, अशी कुठलीही गोष्ट घडलेली नाहीये. ते स्थानिक पातळीवरचं आहे. असले 2 गट वगैरे काही झालेले नाहीये. सरकारमध्ये काही नाही, सगळे माहिती एकत्र चांगल्या पद्धतीने सांगताय की पालकमंत्री पोलिसांच्या अंगावर धावून गेले किंवा भूमिका घेण्यावरून तुम्ही, मी पालकमंत्री पक्षामधल्या 2 नेत्यांमध्ये थेटपणे विसंवादाची आणि दुफळीची परिस्थिती स्पष्टपणे दिसते. मी पुन्हा जबाबदारी सांगतो, पालकमंत्री पोलिसांच्या अंगावर धावून गेलेले नाहीत, हे जबाबदारीने सांगतो. पालकमंत्र्यांबरोबर असणारे 2 जिल्हा परिषद सदस्य ज्यांच्यावरती अपहरणासारखे गंभीर गुन्हे त्या ठिकाणी दाखल आहेत, असे लोक पोलिसांना मारलं. ते हाँ, उनके साथ वो टाइम पे 2 ऐसे सदस्य थे जिसके ऊपर क्रिमिनल प्रोसीडिंग चल रहा है, और जिन्होंने इसके खिलाफ जो दिया हुआ है वो उनका खुद का बेटा है, और वो उनके पार्टी के, हमारे पार्टी अजीत दादा पवार गट के जो नेता है वहाँ के, हमारे मकरंद दादा पाटिल, उनके गट का ही उनका कार्यकर्ता है. उन्होंने ही ये केस डाला है, हमने नहीं डाला है, हमारा कोई रिलेशन नहीं है. उनके कॉन्स्टिट्यूंसी के अंदर केस हुआ है. जो मकरंद जी पाटिल है मिनिस्टर, उनके कॉन्स्टिट्यूंसी का ही उनका ही कार्यकर्ता है. उन्होंने ही केस डाला है पुलिस के अंदर जाके कि मेरे पिताजी का अपहरण हुआ है. ये आप पहले क्लियर करके ले लो. कैसे आएगी? पुलिस की गलती क्या है? आप मुझे बोलो, अगर कोई बंदा आता है और अगर पुलिस को मारता है, अपराधी है, वो पुलिस को मारता है, तो पुलिस तो एक्शन लेगी ही लेगी. उनको थोड़ा गलत हुआ रहेगा, क्योंकि देखो उनको लग रहा था कि सब हमारे साथ है, ऐसा लग रहा था कि सब सदस्य हमारे साथ रहेंगे, अजित दादा के पूरे सदस्य रहेंगे, लेकिन उनको पता नहीं था. वो भी लोग बोल रहे थे उनको कि आप ये शरद पवार गट के साथ
और इनके साथ मत जाओ, कांग्रेस के साथ मत जाओ, लेकिन इन्होंने सुना नहीं। इसके लिए 5 लोग बाजू में आए उनके। तुम्ही म्हणताय की पालकमंत्र्यांच्या सोबतचे लोक पोलिसांच्या अंगावर धावून गेले, पण पालकमंत्री स्वतः म्हणतायत की पोलिसांनी माझ्यावरती बळाचा वापर केला, नाही, मला ते घेऊन गेले. त्यांना सोडवायला पालकमंत्री गेले. त्यांच्या 2 सदस्यांनी मारल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना सोडवायला गेले. त्याच्यात त्यांना थोडासा हाताला एकाचा पेन लागला, त्यांचा कार्यकर्ता आहे, त्याचा पेन लागला त्यांच्या पोलिसांनी हाताला. कुठलीही नाही पोलिसांनी काही केलेलं नाही. विनाकारण पोलिसांवरती विनाकारण आरोप. बघा, आम्ही राजकारणात आहे. राजकारणात जय पराजय होत असतात. आपला पराभव झाला तर स्वीकारायचा असतो. हे असं प्रशासनावरती विनाकारण फ्रस्ट्रेशन काढणं चुकीचं असं मला वाटतं. तुम्ही तिथं CCTV फुटेज आहे, पत्रकार तिथं होते. हे बघा, पालकमंत्री हे फार मोठं पद आहे. सगळे पोलीस त्यांच्या अंडर काम करतात. कोणीही त्यांना असं वागवू शकत नाही. आम्हाला माहिती. थोडक्यात शंभूराज देसाई खोटं बोलताय असं वाटतंय तुम्हाला? ज्या पद्धतीने त्यांचा गैरसमज झालाय साहेबांचा. थोडंसं त्यांना पण त्रास होणार. आज एवढं मोठं पद त्यांच्या हातातून गेलं. त्यांना जे काय वाटत होतं की मी काँग्रेस बरोबर जाऊन, मी शरद पवार गटाबरोबर जाऊन तिथली सत्ता हासिल करू शकतो, हे त्यांना वाटत होतं. त्यामुळे त्यांना फ्रस्ट्रेशन आलंय म्हणून ते असे बोलतात. असं वाटतंय की पोलिसांकडनं धक्काबुक्की झालेली आहे. इनफॅक्ट अशी जी माहिती आहे त्याच्यानुसार विधानसभेत नाही, त्यांना अजून बघा, मग असं 2 आमदारांचं वेगळं मत कसं काय असू शकतं? त्यांची IQ माहिती आहे. आम्ही त्या जिल्ह्यातले आहोत. त्या जिल्ह्यातल्या लोकांना जर तुम्ही विचारलं, त्या ठिकाणी पाहिलं, CCTV फुटेज पहा, तुमच्या पत्रकार बंधू आहेत त्यांना विचारा, असली कुठलीही गोष्ट घडलेली नाही. शिंदे साहेब, तुम्ही म्हणताय की या एकंदरीत प्रकरणामध्ये त्यांची भूमिका वेगळी आहे, देसाईंची भूमिका वेगळी आहे, कारण की तुम्ही एकाच पक्षाचे आहात. हो. मुळात मोदींच्या विरोधात तुमच्या पक्षाची आज विधानभवनाच्या पायऱ्यावरती निदर्शनं झालेली आहे. मी पुन्हा तुम्हाला सांगतो, स्थानिक पातळीवरती निर्णय घ्यायचे निर्देश हे स्वतः पालकमंत्र्यांनी आम्हाला दिले होते. जो तो आमदार युती स्वतः ठरवेल. आणि ही बैठक झाली होती की नाही, तुम्ही त्यांना आल्यानंतर प्रश्न विचारा. नसेल तर मी आजही राजीनामा देऊन टाकेन. त्याच प्रकरणावर एक लक्षात ठेवा, हे बैठक झाली होती क्लिअरली. त्या बैठकीमध्ये पालकमंत्र्यांनी सांगितलं, ज्याच्यात अतुल बाबा होते, सगळे होते, आणि त्याच्यात सांगितलं की प्रत्येक आमदार स्वतःच्या सोयीनुसार युती करेल, पण महायुतीच्या बाहेर जाणार नाही. हे असं ठरलं होतं. महायुतीच्या आत राहून आपण जो पक्ष आपल्याला योग्य वाटेल त्याच्याबरोबर जायचं ठरलं. परंतु तुम्ही आता राजीनाम्याचं सुद्धा तुम्ही आता राजीनाम्याच्या संदर्भात सुद्धा मोठं विधान केलं. नाही, ऐकून घ्या, मी काय म्हणतो, जर असं घडलं नसेल तर मी तुम्हाला सांगतो, बेसिक मी आज ते तुम्हाला सांगतोय, हे सत्य गोष्ट. आणि तुम्ही त्यांना जरी प्रश्न विचारला तरी ते तेच सांगतील की असंच ठरलं होतं की स्थानिक पातळीवरती युती. आता युती एका बरोबर करायची आणि सत्ता दुसऱ्यावर स्थापन करायची, हे तर आपण पूर्वी केलं होतं, ते चुकीचं झालं होतं. म्हणून आम्ही आता त्यांच्या बरोबर गेलो. मला नाही वाटत. हा, पालकमंत्री महोदयांनी